हॅलो. This call is now being recorded. हॅलो. हा हा भैया नमस्कार. हा नमस्कार, बोला. मी तर लातूरच्या सिव्हिल मध्ये येतो. माझा औसा तालुका आचंदा गाव आहे. बर तर माझ्या लहान भावाला थोडं म्हणजे ब्लड कमी आहे त्याच्या शरीरामध्ये 6 पॉईंटच आहे. बर मग सकाळपासून इथं सगळ्या तपासण्या वगैरे मला करायला लावले बर आणि आता म्हणतात ब्लड द्यायच्या टायमाला म्हणतात की तुम्ही कोणीतरी एक जण ब्लड डोनेट करा, हम्म. मग तुम्हाला ब्लड दिलं जाईल म्हणतात. मी म्हणलो सर आता सध्या माझी परिस्थिती नाही, कारण आता मला शुगर आहे. हा हा ब्लड डोनेट करायला मला शुगर आहे. हम्म. म्हणलो आता काहीतरी ऍडजस्ट करा सर म्हणलं तुम्ही. मी तोपर्यंत कॅन्डिडेट बघतो कुठला तरी, पण एका ते काय ऐकायला तयार नाहीत सर. कुठं सिव्हिलला आहेत का? लातूर, नाशिक? लातूर सिव्हिलला आहे आपल्या इथे. इथं लातूरला आहेत का? हा हम्म. द्या त्यांच्याकडे, मी बोलतो. हो बोल. सुनील राजे पाटील. हॅलो. सामाजिक कार्यकर्ते आहेत म्हणा, द्या. हॅलो. हॅलो, नमस्कार. नमस्कार, बोला की साहेब. सुनील राजे पाटील बोलतो मी. हा, बोला की. सामाजिक कार्यकर्ता आहे. आम्ही ब्लड डोनेट केलेले कार्यक्रम आहेत, तुम्हाला बरं त्यावेळेस लक्षात राहत नाही. तुम्ही कुठं ब्लड बँक केलाय का? आणि तुमच्या डोनेट केलेल्या लक्षात राहील. त्यांनी सांगितले का तुमचं नाव मला? नाही नाही, त्यांना करा सहकार्य, आपले जवळचे पेशंट. नाही, तुम्ही एकटं जोरात बोलायला तर कळतं का नाही म्हणून त्यांनी मला पेशंट असते अडी अडचणीला लोक काय मदतीसाठी फोन करतात, तुम्ही सहकार्य करायचं ना. सहकार्य नाही म्हणलं काय विचारा त्यांना. उन्हाळ्यात आमच्यापर्यंत कॉल येतात म्हणल्यावर तुम्ही करत नाही म्हणूनच येतात ना. ती मूर्ख आहे का मला फोन लावायला? एक ब्लडची बॅग आहे माझ्यापाशी, त्यांना काम रक्तदान करून द्या. मग एक बॅग आहे, उन्हाळ्यात रक्तदान होईना गेले आपल्याकडे. मग त्यांना मी करतो, मी पुन्हा सांगितलं काय तुम्हाला देतो 1-2 बॅगा, तुम्हाला ते पोराला द्यायला. आम्हीच कार्यक्रम ठेवतो, आम्ही सगळे करतो. तुम्ही ठेवताय माहिती आहे, पण त्यांनी सांगितलं का तुमचं आहे म्हणून मला? तुम्ही सांगितलं असतं तर मग आम्ही साहेब करा बोल. आमची मानसिकता वेगळी असते. वाटतं आईला परेशान केलं पेशंटला. तुम्ही करा, द्या. आम्ही माझ्यासाठी करा सहकार्य. हा ठीक आहे, ठीक आहे. हो हो, धन्यवाद. हॅलो. This call is now being दिले recorded. का? त्यांनी काय म्हणले तर एक अर्धा तास थांबा, मी क्रॉस मॅच करतो म्हणले, हा आणि अर्धा तासाच्या नंतर मग तुम्ही या, मी देतो म्हणले. मग पहिलंच तुम्ही त्यांचं नाव सांगावं का नाही? आता मी म्हणलो आता एवढं परेशानीमध्ये माणूस सकाळपासून पळाले म्हणलो 8 वाजल्यापासून. मग आता शेवटी तुम्ही देत नाही म्हणल्यावर मग मला आठवण आली म्हणलो भैयाची. बरोबर बरोबर. मग तुम्हाला फोन लावा म्हणून लावलं. तुम्हाला याच्या अगोदर बी लावलं होतं 1 5 मिनिटापूर्वी, पण तुम्ही काहीतरी कामात असतात. भैया धन्यवाद बरं का. त्यांनी दिल्यावर तुम्हाला कॉल करतो मी. करा करा. हो हो, काय अडचण असली तर करा अजून. हो 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 भैया. हा हॅलो भैया साहेब. हा बोला की. हा दिले बरं का भैया, त्यांनी ब्लड आता दिले. दिले का? हा लावलं आता वरून येऊन. बर बर बर. धन्यवाद भैया. हो, काय एवढं सर, मी 108 अँब्युलन्सला मी 10 वर्ष ड्युटी केला. आता 2014 ते 2024 मी ऍक्सिडेंटचे, पॉइझनिंगचे, स्नेक बाईटचे सगळे पेशंट घेऊन गेला. तिथले सगळे गार्ड माझ्या ओळखीचे, पण कुणीच साथ देणार. लक्ष देत नाही आराम कर. तुमची मला आठवण आली, म्हणलो भैयाचा माझ्याकडे नंबर आहे, मी तुमचे व्हिडिओ वगैरे ऐकलेलं. म्हणलं आता शेवटी भैयालाच फोन लावा म्हणून मी तुम्हाला फोन लावला डायरेक्ट. मग तुम्ही बोलल्या त्यांनी म्हणतात मग मला पहिलेच ओळख सांगावं की नाही. आता आम्ही कशाला इथे राजकारण करावं किंवा कशाला कुणाचं नाव सांगावं? होत असलं तरी मला तरी घ्यावं, नसेल होत तर मग शेवटी तुम्हाला फोन लावला. असली तरच मदत करणार का म्हणा तुम्ही लोकांची? बघा ना तेवढं. ओळखच आहे का तिथं? मग आता मी म्हणलो, मी माझ्या बाईकला मला म्हणतो आवाजात दिले, आवाज वाढवून बोलायला. मी म्हणलं माझ्यापर्यंत घराणा जीव द्यायचा नाही ना. हो ना, हो त्यांनी मला फोन करायची गरज काय? होय, हो ना. एवढी वेळ कशाला आणला? मग तुला बरोबर. मी कसं आहे, मी आता महामंडळमध्ये ड्रायव्हर आहे. मी कानामध्ये एक हेडफोन घालून मी तुमचे फक्त व्हिडिओ ऐकत जातो. रस्त्याला मदत केलेले सगळे, ते टाका मासोडीचं कुठले तरी व्हॅन आणलं होतं बघा, ते मी तुमची टोटल व्हिडिओ फॉलो करता सगळे ऐकत जातो रस्त्यानं. भयानं मदत केलेली सगळे. त्याला बोलणार नव्हतो, पण लय डोकं आलतं यांच्यावर माझं. उगं नालायकपणा करायला तो. भया तुमच्यासारखी माणसं म्हणजे भेटलं म्हणजे खरंच आता डोळ्यावाट असं पाणी यायला लागलं माझ्या इथं. काय सांगायचं काय नाही. करत जावा, काय असलं तर अडचण काय नाही. हो भया.